कल्याणच्या काकडपाडा येथील विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये ती 70% इतकी भाजली होती। अखेर रविवारी तिची प्राणज्योत मालवली। ही विवाहित महिला ग्रामपंचायतीची माजी सदस्य आहे। सुवर्णा चौधरी असे या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तिचे पती, सासू सासरे आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। सुवर्णाचा विवाह 10 वर्षांपूर्वी किरण यांच्यासोबत झाला होता। तेव्हापासून तिचे सासरचे लोक तिला हुंड्यांसाठी छळत होते, परंतु हे सर्व निमूटपणे सहन करत ती होती। अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून तिनं हे घातकी पाऊल उचललं। काकडपाडा या गावची सुवर्णा किरण चौधरी या महिलेने 7 जानेवारी रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटून घेतलं होतं। तर त्यात ती काल 14 जानेवारी 2019 रोजी मयत झालेली आहे। त्या प्रकरणी आपल्याकडे 498 चा गुन्हा दाखल होता। आता त्यात IPCचे सेक्शन 306 वाढवून त्यात नवरा, सासू सासरे आणि तिन्ही नंदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल। सकाळी त्यांचं काही छोट्या मोठ्या कारणावरून भांडण झालं। नवऱ्याने सुद्धा तिला खूप मारहाण केली काठीने आणि मग अशा पश्चातापाला कंटाळून तिने स्वतः रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही घटना घडल्यानंतर त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। KM त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि त्यानंतर आम्हाला बाहेरच्या नातेवाईकांकडून असं कळालं की अशी घटना घडलेली आहे। त्यानंतर आम्ही KM रुग्णालयात गेलो। तिथे गेल्यानंतर तो जो इसम होता, तिचा नवरा किरण चौधरी हा तिथून फरार झाला होता।